ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक जाधव साहेबांबरोबर बसला होता. जाधव साहेबांनी आल्या आल्याच त्याला चहा नाश्त्याचा आग्रह केला. चहा चालेल. विवेकने चहाला संमती दिल्यावर शिपाई काळूराम चहा सांगायला गेला. जाधव साहेबांनी एक रजिस्टर शोधून काढले. नंतर कागदपत्रांच्या गठ्ठ्यातून काही कागदपत्रे शोधून काढून टेबलावर ठेवली. विवेक साहेब, ही देशमुख घराण्याची 100 एकर वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. 5 वर्षांपूर्वीच इमारतीची घरपट्टी वारसा हक्काने देशमुखाचा भाचा देवेंद्र देसाई यांच्या नावावर झालेली आहे. एकंदरीतच काही समस्या दिसत नाहीये. ओके, थँक्स. जाधव साहेबांच्या सहकार्याने विवेकच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. काळूराम चहा घेऊन आला. त्याने चहाचे कप टेबलावर ठेवले. बाकीची माहिती म्हणजेच जमिनीचे 7-12 उतारे, फेरफार उतारे व खाते उतारा तुम्हाला तलाठी कार्यालयात मिळेल. चहाचा कप तोंडाला लावता लावता जाधव साहेब म्हणाले, हो ठीक आहे, मी तलाठी कार्यालयात जाणारच आहे त्यासाठी. विवेक म्हणाला, पण या देशमुख वाड्यात भूताटकीची काय भानगड आहे? विवेकने प्रश्न केला. अहो काय विवेकराव, तुम्ही पण असल्या गोष्टींवर विश्वास ठेवता? कोणी पाहिली भूतभीत? नाही, तसं नाही. मी तुमचं मत घेत होतो. माझाही अजिबात विश्वास नाहीये. तसं असतं तर मी इथपर्यंत आलोही नसतो. विवेकने चहाचा कप खाली टेबलावर ठेवला. बरं, निघतो मी, असं म्हणत विवेकने जाधव साहेबांची हात मिळवला. निघण्यासाठी वळता वळता तो पुन्हा मागे वळला. तुमची काही फी? त्याने प्रश्नार्थक नजरेने विचारले. एवढ्याशा कामाची काय फी विचारता विवेक साहेब? प्रॉपर्टी विकत घेतली की ट्रान्सफरच्या वेळी एकदमच घेऊ की? जाधव साहेब म्हणाले. जाधव साहेबांचा निरोप घेऊन तो बाहेर पडला. बाहेर निघतोय तोच मागून काळूरामने हाक मारली. अहो साहेब, आमच्याकडे बघा की. त्याला काय म्हणायचे होते ते विवेकच्या लक्षात आले. विवेकने त्याच्या हातात एक नोट सरकावली आणि विचारले, अरे काळूराम, सरपंच सोनपतरावांचे घर कुठे आहे? साहेब, तुम्ही कुठे उतरलाय असा? मी संध्याकाळी ड्युटीवरून सुटलो की तुम्हाला घेऊन जाईन ना. ठीक आहे, मी साईनाथ लॉजवर आहे. बरं, मी 6 वाजता येतो लॉजवर. संध्याकाळी विवेक लॉजवर काळूरामची वाट पाहत होता. काळूराम बरोबर 6 वाजता आला. काळूराम गाडीत पुढे ड्रायव्हरच्या बाजूला बसला. कार सरपंचांच्या बंगल्याच्या दिशेने निघाली. मला एक सांग काळूराम, सरपंचांचे आणि देशमुख परिवाराचे काय वैर होते? विवेकने काळूरामला विचारले. त्याचं काय आहे साहेब, पूर्वापार गावावर देशमुखांची सत्ता होती. देशमुखांना सत्तेची लय मगरुरी होती. सोनपतरावांनी जनतेत मिसळून समाजकार्य केलं. त्यामुळं 10 वर्षांपूर्वी देशमुखांची सत्ता गेली आणि सोनपतराव सरपंच झाले. तेव्हापासून देशमुखांचा सोनपतरावांवर राग होता. असं आणि देशमुख फॅमिलीचा अपघात कसा झाला? एक दिवस पुण्याहून परतताना घाटामध्ये गाडी दरीत कोसळून समद देशमुख कुटुंब ठार झालं आणि देशमुखांचा वाडा ओस पडला. पण तेव्हापासून देशमुखांचे भूत रातच्याला वाड्यात फिरतात. तुझा पण विश्वास आहे का भूतांवर? बरं, त्यांचा मृत्यू घाटामध्ये झाला तर ती भूत इथे वाड्यात का येतील? विवेकने प्रश्न केला. बरोबर हाय साहेब तुमचं. देशमुखाच्या कुटुंबाचा मृत्यू घाटात झाला, पण देशमुखांची सून अनिता इथं वाड्यातच होती. तेव्हा तिला बातमी समजली आणि ती येडी झाली. त्या रात्री तिनं इथंच वाड्यातल्या इरीत उडी घेऊन जीव दिला. तेव्हापासून देशमुखांची समधी वाड्यात जमा होत्यात. असं म्हणता म्हणता काळूरामने ड्रायव्हरला गाडी उजव्या बाजूच्या रस्त्याला घ्यायची खून केली. जरा पुढे गेल्यावर हा रस्ता सरळ सरपंचांच्या बंगल्यावर जात होता. सरपंचांचा बंगला गावापासून दूर शेतीवर होता. समोर प्रशस्त अंगण, डाव्या आणि उजव्या बाजूला सुंदर बगीचा आणि मधोमध टुमदार बंगला. कार बंगल्याच्या आवारात थांबली. विवेक काळूराम सोबत खाली उतरला. सरपंच बाहेरच होते. या विवेकराव. सरपंचांनी विवेकचे हसत हसत स्वागत केले. विवेकने विस्मयाने काळूरामकडे पाहिले.
जाधव साहेबांनी फोन केला होता, तुम्ही येणार म्हणून. काळूरामने शंका निरसन केले. बसा विवेकराव. सरपंचांनी खुर्ची पुढे केली. हां, तर तुम्ही देशमुख वाडा विकत घ्यायचं ठरवलंय? होय सरपंच साहेब. म्हटलं तुमचा पण सल्ला घेऊया. अहो, आम्ही काय सल्ला देणार? जागा पसंत असेल तर घेऊन टाका. त्यानंतर सरपंचांच्या व विवेकच्या गोष्टी बराच वेळ रंगल्या. बाकी जागा फार चांगली आहे. आमची एवढी शेतीभाती आहे, तीच सांभाळताना नाके नऊ येतात. नाही तर आम्हीच घेतली असती. पण त्या भूताबितांचा बंदोबस्त करा बरं. सरपंच साहेब बोलता बोलता जोरदार हसले. सरपंच साहेब, तुम्हाला पटतात का ह्या गोष्टी? त्याने प्रश्न केला. नाही बुवा, मी आपली गंमत केली तुमची, पण या काळूरामला दिसलेत ती भूत. होय की नाही रे? काळूरामकडे थट्टेने पाहत सरपंचाने विचारलं. होय, मी स्वतः अनुभव घेतलाय म्हणून सांगतो या. आणि ती भूत फक्त अमावस्येला बाहेर निघतात. एका अमावस्येच्या रात्री मी खात्री करायला वाड्यात गेलो होतो. बरोबर रात्री 12 वाजता तिथं भूतांचे आवाज यायला लागले. अंगावर दगड पडायला लागले. मी जीव घेऊन पळालो. उद्या अमावस्या आहे, तुम्ही बी जाऊन बघा की. काळूराम थोडासा वैतागला. दोघे हसले. बरं, येतो मी, असं म्हणत विवेक काळूराम बरोबर तिथून निघाला. दुसरा दिवस उजाडला. विवेक रात्र व्हायची वाट पाहत होता. आज रात्री देशमुख वाड्यावर जाऊन भूतांचा सोक्षमोक्ष लावायचाच, असा त्याने निश्चय केला. रात्र होण्याची वाट पाहण्यात त्याला तो दिवस खूप मोठा भासला. एकदाची संध्याकाळ झाली. हळूहळू रात्रीचा अंधार पसरू लागला. रात्री 11:15 वाजता विवेकने ड्रायव्हरला गाडी बाहेर काढायला सांगितले. तयार होऊन तो खाली आला. गाडी देशमुखवाड्याच्या दिशेने निघाली. साधारण 11:15च्या सुमारास देशमुखवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तो गाडीतून बाहेर उतरला. तू गाडी तयारच ठेव, कदाचित काही गडबड असली तर घाईघाईत निघावं लागेल. ड्रायव्हरला सूचना देऊन त्याने गेट उघडले. रात्रीच्या शांततेत गेट उघडण्याचा आवाजच भयानक भासत होता. त्यात रातकिड्यांची किरकिरी त्या शांततेचा भंग करत होती. बंगल्याकडे जाणाऱ्या वाटेच्या दोन्ही बाजूला मोठमोठी झुडपे वाढलेली होती. कित्येक वर्ष त्यांना कात्री न लागल्याने ती झुडपे रात्रीच्या अंधुक प्रकाशात चित्रविचित्र आणि भीतीदायक भासत होती. थोडं पुढं गेल्यावर उजव्या बाजूला एक पडका बंगला होता. बंगल्याच्या चारही बाजूला मोठाले वृक्ष होते. त्या वृक्षांवरून बंगल्यावर असंख्य जंगलवेली खाली उतरल्या होत्या. पूर्णपणे वेलींच्या आच्छादनात असलेला बंगला तिथल्या भयानकतेत आणखीनच भर घालत होता. विवेक बंगल्यापर्यंत पोहोचला. बंगल्याच्या मागच्या बाजूला त्याला काही हालचाल झाल्यासारखी दिसली. तो दबकत दबकत त्या दिशेने सरकू लागला. त्याचवेळी अचानकच झुडपांमधून सुमसुम वारा सुटला. वारा कोणत्याही एका बाजूने येत नव्हता, तर चारही दिशांनी येत होता आणि वाऱ्याचा घोंगावणारा आवाजही चारही बाजूने येत होता. त्यात कुणाच्या तरी हसण्याचा घोगरा आवाज मिसळत होता. तेवढ्यातच बंगल्याच्या उजव्या बाजूला असलेल्या विहिरीत कुणीतरी धक्कन उडी मारल्याचा आवाज आला. विवेक सावध पवित्र्यात अंदाज घेत असतानाच त्याच्या अंगावर दगडगोट्यांचा वर्षाव सुरू झाला. 1-2 दगड त्याच्या पाठीवर आदळले. दगड ज्या दिशेने आले होते त्या दिशेला मान वळवून त्याने पाहण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी एका दगडाने त्याच्या कपाळाचा वेध घेतला. कपाळात असह्य कळ उठली. त्याच्या कपाळावरून रक्ताची धार ओघळू लागली. खाली पडता पडता त्याने स्वतःला सावरले. अंगावर पडणाऱ्या दगडांपासून बचाव करत तो बाहेरच्या दिशेने पळत निघाला. पळता पळता त्याला कुणाच्या तरी शरीराचा जोरदार धक्का लागला. काहीतरी चकाकत खाली पडले, पण तो थांबला नाही. गेट बाहेर येऊन तो घाईघाईत कारमध्ये बसला. ड्रायव्हरने लगेचच कार सुरू केली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो ड्रायव्हरला घेऊन गेट उघडून देशमुखवाड्यात शिरला. इथे येण्यापूर्वी तो डॉक्टरांकडे जाऊन आला होता. त्याच्या कपाळावर पट्टी बांधलेली होती. आत शिरल्यावर त्याने रात्री पळताना जिथे कुणाचा धक्का लागला होता तिथे निरीक्षण केले. रात्री तिथे काहीतरी चपाकले होते. तो ते शोधू लागला.
आणि त्याला ते सापडले. त्याने ते उचलून खिशात घातले. ते होते सरपंचांचे घड्याळ. त्यानंतर त्याने त्या झुडपांचे निरीक्षण केले. तो बंगल्याच्या टेरेसवरही जाऊन आला. त्याच्या हाताला बरेच धागेदोरे लागले होते. त्याने तडक पोलीस स्टेशन गाठले. तो पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक मानेसमोर उभा होता. त्यांनी त्याचे म्हणणे ऐकून घेतले. निव्वळ सरपंचांचे घड्याळ तिथे सापडले म्हणून त्यांच्यावर संशय नाही घेता येणार. तुम्ही म्हणताय तर मी सरपंचांना इथे चौकशीसाठी बोलावतो, पण तुम्ही समजता तसे ते नाहीत, इन्स्पेक्टर माने ठामपणे म्हणाले. त्यांनी सरपंचांना फोन करून बोलावून घेतले. थोड्याच वेळात सरपंच आणि शिपाई काळूराम तिथे हजर झाले. सरपंच, तुमचा भुताटकीचा पोरखेळ आता संपलाय. काल रात्री तुम्हीच तुमच्या माणसांकरवी माझ्यावर दगडांचा हल्ला केला होता. वाड्यातून बाहेर पळताना तुमचा मला धक्का लागला, तेव्हा तुमचं हे घड्याळ तिथे पडलं होतं. इन्स्पेक्टर माने काही बोलण्याच्या आधीच विवेक बोलून मोकळा झाला. मग माझ्यावर आणि काळूरामवर दगडांचा हल्ला कोणी केला म्हणायचा? सरपंचांनी प्रश्न केला तेव्हा दोघांच्याही डोक्यावर पट्ट्या पाहून विवेक चक्रावून गेला. त्याच्याकडे सरपंचांच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. विवेकराव, तुमच्यासारखाच मीही काल रात्री या भुताटकीचा छडा लावायला गेलो होतो. सोबत हा काळूरामही होता. आम्ही दगडांचा मारा सुरू होण्यापूर्वी पडक्या बंगल्याच्या पलीकडच्या बाजूला दबा धरून बसलो होतो. अचानकच चारही बाजूला दगडांचा वर्षाव सुरू झाला. त्यात आम्हीही सापडलो. झुडपांच्या आडून बाहेरच्या दिशेने पळतानाच माझा तुम्हाला धक्का लागला. तुम्ही बाहेर निसटले. त्याच वेळी मला झुडपात कुणाची तरी हालचाल दिसली. मी आणि काळूरामने झुडपातून एका इसमाला पकडले. त्याचं तोंड दाबून आम्ही त्याला वाड्याबाहेर आणलं होतं. रात्रभर त्याला खोलीत डांबून ठेवलं. आता त्याला इथं घेऊन निघालो होतो, तोच माने साहेबांचा फोन आला. सरपंचांच्या या स्पष्टीकरणाने विवेकचे समाधान झाले. पण आता ही काय नवीन भानगड? सरपंचांनी पकडलेला इसम कोण? विवेक असा विचार करीत असतानाच सरपंचांच्या माणसांनी एका काळ्या रंगाच्या इसमाला पकडून आत आणलं. त्याची उंची जेमतेम 5 फूट असावी. इन्स्पेक्टर साहेब, मला अजून काही गोष्टींचे धागेदोरे सापडले आहेत. माने साहेबांना थोडे बाजूला नेऊन त्यांच्या कानात काहीतरी सांगितले. ठीक आहे, मी याला चौकशीसाठी आत घेतो. तुम्ही बसा. त्या काळ्या इसमाकडे अंगुली निर्देश करत मानेसाहेब विवेकला व सरपंचांना म्हणाले, सर्वांना चहा सांगा. त्यांनी एका हवालदाराला सांगितले. दुसऱ्या 2 हवालदारांना त्या काळ्या इसमाला घेऊन केबिनमध्ये चालण्याचा इशारा केला. केबिनमध्ये शिरता शिरता ते विवेकजवळ येऊन म्हणाले, देवेंद्र देसाईंनाही पुण्याहून बोलून घ्या. ते ऑलरेडी निघाले आहेत. पहाटेच 1-2 तासात पोहोचतील. विवेक म्हणाला. गुड, असं म्हणत मानेसाहेब केबिनमध्ये शिरले. चौकशी सुरू झाली आणि 10 ते 15 मिनिटांनी एक सब इन्स्पेक्टर 4 हवालदारांना बरोबर घेऊन जीपने कुठेतरी निघून गेले. चौकशी दरम्यान त्या काळ्या इसमाला मारण्याचा आवाजही बाहेर येत होता. अर्ध्या तासाच्या आत सब इन्स्पेक्टरची टीम परत आली. तेव्हा त्यांनी एका जाडजूड आणि गुंडासारख्या दिसणाऱ्या माणसाला पकडून आणले होते. चेहऱ्यावर देवीचे व्रण, हातात सोन्याचे ब्रासलेट, गळ्यात सोन्याच्या जाडजूड चेन, बोटात अंगठ्या, असा तो माणूस एकदम बेफिकीर दिसत होता. पण त्याची बेफिकिरी अल्पकाळच टिकली होती. सब इन्स्पेक्टरने त्याला केबिनमध्ये नेताच मानेसाहेब त्याच्यावर चवताळले. काही समजायच्या आतच मानेसाहेबांच्या हाताचे पंजे फाड फाड त्याच्या गालांवर पडले. त्याच्या डोळ्यांसमोर अंधारे आले. तो स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच मानेसाहेबांनी त्याच्या पोटात लाथ घातली आणि तो कळवळला. त्याचा सगळा रुबाब गळून पडला. तो पोपटासारखा बोलायला लागला. त्यानंतर त्या दोघांनाही घेऊन मानेसाहेबांची टीम देशमुख वाड्यावर जाऊन आली. आता सगळं चित्र स्पष्ट झालं होतं. विवेक, सरपंच आणि देवेंद्र देसाई मानेसाहेबांच्या केबिनमध्ये ते काय सांगतायत ते ऐकायला उत्सुक होते. देवेंद्र देसाई त्या जाडजूड माणसाकडे पाहत होते. तोच धागा पकडून मानेसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. देसाई साहेब, ओळखता याला? हो,
हा एकदा पुण्याला आला होता वाडा खरेदी करायचे प्रपोजल घेऊन, आणि त्यानंतरही अनेकदा अधेमध्ये फोन करायचा. मग सौदा का नाही जमला? 100 एकर जमीन या माणसाला 10 लाखात पाहिजे होती. मग कसा होणार सौदा? हेच खरं कारण आहे या वाड्यातल्या भुताटकीचं. या माणसाला चण्याच्या भावात तुमची जमीन हवी होती. तुमच्या वाड्याच्या पाठीमागे मोठी खाडी आहे. खाडीच्या दोन्ही बाजूला मोठमोठी टिवरांची झाडे आहेत. तिथे याच्या हातभट्ट्या आहेत. याच्या माणसांनी तुमच्या जमिनीच्या खाडीच्या बाजूच्या टोकापासून वाड्यापर्यंत जवळजवळ 300 मीटर भुयार खणले आहे, जिथून आम्ही दारूची पिंपे जप्त केली आहेत. वाड्यात भुते आहेत असे भासवून ही जमीन त्याला कमीत कमी किमतीत बळकवायची होती. म्हणून तो अधेमध्ये वाड्यात भुताटकीचे प्रयोग करत होता. पण इतके मोठे भुयार खणेपर्यंत कुणाच्या लक्षात कसं नाही आलं? देवेंद्र देसाईंनी शंका व्यक्त केली. हे लोक रात्रीचे काम करत असतात. कुणाची चाहूल लागली तर भुताटकीचं नाटक करून त्याला पिटवून लावतात. इन्स्पेक्टर मानेंनी त्यांच्या शंकेचं निरसन केलं. पण तो घोंगावणारा वारा, भेसूर हसण्याचे आवाज, हे सगळं काय होतं? यावेळी सरपंच सोनपतरावांनी शंका उपस्थित केली. त्यांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी विवेकने तोंड उघडलं. झुडपांच्या मध्ये साऊंड बॉक्स लपवले होते. बंगल्याच्या एका कोपऱ्यात एअर कंप्रेसर बसवलेले आहेत. त्याचे आउटपुट ठिकठिकाणी अंडरग्राऊंड पाईपने दिलेले आहेत, ज्याने वेगवेगळ्या दिशेने हवा फेकली जाते. हे मी माने साहेबांच्या लक्षात आणून दिलंय. आणि अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, ती ही की विहिरीच्या आजूबाजूला मोठमोठ्या दगडे ठेवले आहेत. त्यातलाच एक दगड उचलून हे लोक विहिरीत ढकलतात. कोणीतरी विहिरीत उडी घेतल्यासारखे वाटते त्याने. सरपंच आणि काळूराम विवेकच्या स्पष्टीकरणाने विस्मयचकित झाले होते. एनिवे, आता भुताटकेचा उलगडा झालेला आहे. यांचं काय करायचं ते आम्ही बघतो. मी जबाब पंचनामे तयार करतो. तुम्हाला उद्या सह्या करायला बोलवतो. तुम्ही जाऊ शकता. माने साहेबांनी सर्वांशी हस्तांदोलन केले. सर्वजण त्यांचा निरोप घेऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले. मग काय, सौदा नक्की? बाहेर पडल्यावर सरपंचांनी विवेकला विचारलं, काय काळूराम, तुला नाही ना वाटत अजून भूतभीत असल्याचं? विवेकने हसत हसत काळूरामकडे पाहिलं. छा, आणि भूत असती तर चालली असती. साली माणसंच भूतापेक्षा बेकार आहे ती. तुम्ही सौदा पक्का कराच. सरपंच साहेब, चला तुमच्या बंगल्यावरच. तिथेच पहिला चेक देतो देसाई साहेबांना. देवेंद्र देसाईंकडे पाहत विवेक म्हणाला. देसाईंना अवघडल्यासारखे झाले होते. सरपंचांच्या ते लक्षात आले. त्यांनी पुढे होऊन देसाईंसमोर हात जोडले. अहो देसाई साहेब, एक पिढी गेलीये, अजून किती दिवस वैर धरून बसणार? चला, तुम्ही विवेक साहेबांबरोबर आमच्या गाडीत बसा. तुमचे ड्रायव्हर येतील पाठवून गाडी घेऊन. सरपंचांच्या मनपूर्वक आग्रहापुढे आता देसाईंनी नकार देणे शक्यच नव्हते. ते विवेक बरोबर सरपंचांच्या गाडीत बसले. तिन्ही गाड्या सरपंचांच्या बंगल्याच्या दिशेने सुसाट निघाल्या.